सेलूत भाजपाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल. कथित खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप. सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून आलेल्या भाजपाचे नगरसेवक अनवर खां दिलदार खां पठाण यांच्या विरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ वालूर तालुका सेलू येथील रहिवासी असलेले अनवर पठाण यांनी कथितरित्या खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळवून नगर परिषद निवडणूक लढवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार राजाराम सीताराम काळे वय 68 राहणार फुलेनगर यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार अनवर पठाण हे तडवी समाजाचे असताना त्यांनी कागदपत्रामध्ये भिल्ल असा उल्लेख करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच वालूर येथील रहिवासी असूनही सेलू नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत नाव समाविष्ट करून 2025च्या नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि विजय मिळविला असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 332/2026 याद्वारे दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत व पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी राजाराम काळे यांनी न्यायालयीन लढा देत सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यासाठी विलंब होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर येऊ नये यासाठी अशोक आंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारदार राजाराम काळे, पारधी समाजातील नागरिक आणि प्रभाग क्रमांक 11 मधील अनेक नागरिकांनी सेलू पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदन सादर करून तातडीने गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाल्याने शहरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून पुढील तपासात नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आखात, सेलू.